नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आंदोलनाचा इशारा देऊन मैदानात उतरलेले. जरांगे पाटील नेमकं मैदानात का उतरले हा प्रश्न आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागलाय. मराठ्यांना आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे मराठ्यांच्या आरक्षणासाठी कुणबीच्या नोंदी शोधल्या गेलेल्या आहेत. त्या नोंदीवर त्यांना प्रमाणपत्र दिले गेलेले. त्या प्रमाणपत्राच्या आधारे मुलं मुली हे शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये त्याचा लाभही घेऊ लागलेले. हे सगळं असताना हैदराबाद गॅजेटच्या नोंदी सुद्धा शोधल्या गेलेल्या आहेत. त्यानुसार सुद्धा काही प्रमाणपत्र दिले गेलेत. हे जरांगे पाटलांनी स्वतः सांगितलंय, राज्य सरकारनं सांगितलंय. आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे राज्यातल्या केवळ मराठा समाजाच्या मुलींना नाही तर सगळ्या जाती धर्माच्या मुलींना राज्य सरकारनं शिक्षण सुद्धा मोफत केलंय. दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की मैतांचे जे कुटुंब आहेत, म्हणजे आंदोलन करताना जे शहीद झालेत, जे मयत झालेत, त्यांच्या कुटुंबियांना नोकरी देण्याचा निर्णय जो राज्य सरकारनं घेतलाय त्यापैकी अनेक कुटुंबाला नोकरीत सुद्धा घेतले गेलेले आहे. ज्यांनी आंदोलनामध्ये आपलं बलिदान दिलंय त्यांना सुद्धा आर्थिक लाभ मिळायला पाहिजे ही भूमिका जरांगे पाटलांची होती. त्यांना सुद्धा ते आर्थिक लाभ मिळालेले आहेत. मग हे सगळं जर असेल, आरक्षणही मिळालं असेल, तर जरांगे पाटील पुन्हा आंदोलन का करतायत? जरांगे पाटील महाराष्ट्राचा दौरा का करतायत? आणि या वेळेला 29 ऑगस्टला अंतिम आंदोलन असेल असा गर्भित इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला का दिलाय, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतात. ज्यावेळेस हे प्रश्न उपस्थित राहतात त्याचा विचार आपण करतो त्यावेळी जरांगे पाटलांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना थेटपणे सांगितलंय. झालाय प्रश्न असा की आरक्षण सरकारनं दिलंय का? तर हो. काही मागण्या मान्य केल्यात का? ते पण हो. त्या लागू झाल्यात का? तेही यस. परंतु काही राहिल्यात त्या कोणत्या? तर राज्य सरकारनं 58 लाख मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधलेल्या आहेत. शिंदे समितीची स्थापन केली होती, माजी न्यायमूर्ती किंवा न्यायमूर्ती शिंदे समिती. या समितीनं 58 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधलेल्या आहेत. मग या 58 लाख लोकांना कुणबीचे प्रमाणपत्र का दिल्या जात नाहीत हा जरांगे पाटलांचा प्रश्न आहे. त्या लोकांना ते प्रमाणपत्र द्या. जर 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र मिळाले तर त्याचा फायदा जवळपास 1.5 ते 2 कोटी मराठा समाजाला त्या ठिकाणी होणार आहे. मग तुम्ही प्रमाणपत्र देतो म्हणाले म्हणून आम्ही आंदोलन मागं घेतलं होतं. आता तुम्ही ते प्रमाणपत्र का देत नाही? त्या नोंदी का शोधलेल्या आहेत? त्या लोकांपर्यंत का पोहोचत नाहीत? हा जरांगे पाटलांनी प्रश्न उपस्थित केलाय. जर राज्य सरकारनं ज्या गावामध्ये या नोंदी सापडलेल्या आहेत त्या गावामध्ये ग्रामपंचायतीसमोर त्याचं यादी लावावी किंवा आपले जे काही ग्रामसेवक आहेत किंवा ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून त्या गाव पातळीवर त्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या तिथपर्यंत ती माहिती पुरवावी आणि मग त्यांचे प्रमाणपत्र त्यांना द्यावेत असंही जरांगे पाटलांनी आवाहन केलं होतं. आणि जर हे राज्य सरकारला शक्य नसेल तर मग आम्हाला शासनाने त्या 58 लाख नोंदींची यादी द्यावी. ती यादी घेऊन आमचे मराठा सेवक हे प्रत्येक गावात जातील, त्या समाज बांधवापर्यंत पोहोचून तुझी नोंद सापडल्याची माहिती त्याला देतील आणि त्यानुसार त्याला ती कुणबीची नोंद मिळून तो ओबीसी आरक्षणात येईल असं जरांगे पाटलांचं मत आहे. दुसरा मुद्दा असा आहे की हैदराबाद गॅजेट लागू केलंय, त्यानुसार काही प्रमाणपत्र सुद्धा दिल्या गेली आहेत, परंतु ती थांबवली गेली आहेत. हैदराबाद गॅजेटनुसार मागेल त्याला प्रमाणपत्र किंवा नोंदीनुसार प्रमाणपत्र ते देणं गरजेचं होतं, ते दिल्या जात नाही असं जरांगे पाटलांचा आरोप आहे. त्या पुढे जाऊन नव्यानं नोंदी ज्या कुणबीच्या शोधायला पाहिजे होत्या त्या शोधल्या जात नाहीयेत. दुसरा भाग सातारा गॅजेट असेल, मग त्याच्यामध्ये औंध गॅजेट असेल, पुणे गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट असेल, हैदराबाद गॅजेट असेल, ही गॅजेट लागू करण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली होती. आणि तुम्ही ज्या मागण्या केल्या त्या आम्ही मान्य करू, तुम्ही आंदोलन मागे घ्या हे राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांना सांगितलं होतं. त्यानुसार जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे किंवा स्थगित केलेलं आहे. परंतु हे करत असताना हे गॅजेट अजूनही लागू का केले जात नाहीत हा जरांगे पाटलांचा प्रश्न आहे. आणि महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा होता की मराठा आरक्षण लढ्यामध्ये जे आंदोलक होते त्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आणि हे आंदोलन करताना दाखल झालेले गुन्हे राज्य सरकारनं मागे घ्यावे ही जरांगे पाटलांची आणि मराठा समाजाची मागणी आहे. राज्य सरकारनं सुद्धा त्याला संमती दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं काही गुन्हे सुद्धा मागे घेतलेत. परंतु अजूनही सगळ्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले गेलेले नाहीत. त्याचा परिणाम त्या मुलांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये होतोय आणि त्याचा जर त्रास झाला तर त्यांच्या आयुष्यातलं शिक्षण आणि नोकरी त्या ठिकाणी जाणार आहे. आणि त्यामुळे ते गुन्हे तात्काळ मागे घ्या म्हणजे त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. तिसरा भाग याच्यामध्ये असा आहे की जी जात प्रमाणपत्र दिलेली आहेत कुणबीच्या नोंदीनुसार, परंतु त्या जात सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी जी काय आहे तिला विलंब होतोय
किंवा ती थांबवली गेली आहे किंवा काही ठिकाणी ती दिल्या जात नाही, हा जरांगे पाटलांचा आरोप आहे. आणि त्यांचं असं मत आहे की जे जात प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॅलिडिटी नियमाप्रमाणे तात्काळ द्या, कारण व्हॅलिडिटी जर मिळाली नाही तर त्याचा फायदा मुला मुलींना होणार नाही, नोकरीसाठी नाही आणि शिक्षणासाठी सुद्धा नाही. आणि त्यामुळे ते जे कोणी थांबवतंय व्हॅलिडिटी करण्याचं त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे असं त्यांचं मत आहे. हे सगळं करत असताना एक ह्याच्यामध्ये मिठाचा खडा पडलाय आणि तो राज्य सरकारच्याच वतीनं पडलाय. होय, राज्य सरकार या अर्थानं, कारण जात प्रमाणपत्र दिलेलं आहे त्याची व्हॅलिडिटी देण्याच्या संदर्भात कारवाया सुरू झाल्या आहेत. आणि अशा वेळी राज्याचे मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक पत्र दिलंय आणि ही व्हॅलिडिटी किंवा हे प्रमाणपत्र अवैध ठरवावं किंवा अवैधतेबाबत कारवाई करावी अशा संदर्भात त्यांनी टिप्पणी केलेलं पत्र हे जरांगे पाटलांनी माध्यमांना दाखवलंय. आणि मराठा समाजाची जात प्रमाणपत्र किंवा व्हॅलिडिटी रद्द करण्याची शिफारस हे राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे कशी काय करू शकतात असा आरोप त्यांनी केलाय. ज्या अर्थी ते तशी शिफारस करतायत याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून जबाबदार आहेत असं सुद्धा जरांगे पाटलांचं मत आहे. कारण त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री जर असा निर्णय घेत असतील तर तो निर्णय पूर्ण मंत्रिमंडळाचा म्हणजेच मुख्यमंत्र्यांचा सुद्धा असतो असं जरांगे पाटलांचं मत आहे. आणि त्यामुळे ते संतप्त झालेले आहेत. दुसरा भाग याच्यामध्ये एक आहे की कधी नाही तो मराठा समाज हा एकत्र आलेला आहे आणि हा एकत्र आलेल्या मराठा समाजाचे पुन्हा तुकडे पाडण्यासाठी किंवा त्यांना वेगवेगळ्या गटामध्ये विभागणी करण्यासाठी एक मोठं षडयंत्र महाराष्ट्रामध्ये रचलं जात आहे. आणि याला पाठबळ दिलं जात आहे त्या राज्यकर्त्यांकडून किंवा राजकीय मंडळींकडून. यामध्ये सत्ताधाऱ्यांचा मोठा वाटा आहे असा आरोप जरांगे पाटलांनी केलेला आहे. त्यामुळे आमच्याच विरोधात आमचेच कार्यकर्ते किंवा आमचेच समाज बांधव तुम्ही जे लढण्यासाठी किंवा आरोप प्रत्यारोप करण्यासाठी उभा करतायत हे षडयंत्र थांबवा, कारण मराठा समाज एकत्र झालेला आहे, त्याला तोडण्याचं पाप तुम्ही करू नका. आणि हा इशारा देण्यासाठी सगळे मुद्दे घेऊन जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अनेक माध्यम, त्याला गोदी मीडिया म्हणू किंवा काही सरकारच्या हिताची बातमी सांगणारे काही पत्रकार आहेत जे युट्यूब चॅनलवर आहेत, हे जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं की त्याच्या विरोधात आपली भूमिका मांडतायत. खरी वस्तुस्थिती काय हे समजून घेत नाहीत, खरी परिस्थिती काय हे लोकांपर्यंत सांगत नाहीत. केवळ समाजामध्ये दुरी निर्माण करण्याचं काम आणि खोट्या बातम्या पेरायचं काम ही काही मंडळी करतायत. आपण सुद्धा याच्यापासून सावध झालं पाहिजे. सरकारची भूमिका सुद्धा मांडणं गरजेचं आहे. सरकारसमोर, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारसमोर मोठे प्रश्न आहेत. मराठा समाजाला आरक्षण दिलंय का? तर हो, दिलंय. अनेक मागण्या जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मान्य केल्यात का? तर हो, देवेंद्र फडणवीस यांनी त्या मागण्या मान्य केल्यात. त्या पद्धतीने त्याच्यावर कारवाई सुद्धा सुरू केलेली आहे. पण हे सगळं करत असताना त्यांच्या समोर सुद्धा अनेक अडचणी आहेत. एक म्हणजे मराठा समाजाला दिलेला शब्द पाळायचा आहे, त्यांना मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये आणायचंय. परंतु हे आणत असताना ओबीसीच्या जुन्या आरक्षणाला धक्का न लावता करायचंय, त्यांनाही नाराज करायचं नाही, हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या समोरचा प्रश्न आहे. आणि दुसरा भाग, मराठा समाजाला जे आरक्षण दिलं जाईल हे कायद्यानं सुद्धा टिकलं पाहिजे, ही सुद्धा जबाबदारी सरकारची आहे. कारण आरक्षण द्यायचंय ते कायद्याने द्यायचंय, ओबीसीलाही धक्का नाही पोचला पाहिजे आणि मराठा समाजही ओबीसी मध्ये आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींची बांधणी हे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं काही राज्यामध्ये जे आता चाललेले या सगळ्या कसोटीवर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं जे हत्यार उपसलंय हे सरकारला जड जाणार आहे. कारण त्यांनी 29 जुलैला अंतरवली सराटीमध्ये मराठा समाजाची एक बैठक बोलवली होती. ही बैठक नाही, ही विराट सभा झाली. 29 जुलैची अंतरवालीतील विराट सभा अशी आपल्याला सांगते की जरांगे पाटलांनी जे आंदोलन पुकारलंय ते 29 ऑगस्ट 2026 ला होणार आहे. आता लक्षात घ्या, 29 ऑगस्टला जरांगे पाटील हे अंतिम आंदोलन असेल अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. जरांगे पाटील जी ही घोषणा करतात ती गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. हे यापूर्वी सुद्धा DS न्यूजच्या माध्यमातून मी सांगितलेलं आहे. आणि त्याचा अनुभव हा महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेनेही घेतलाय, राज्य सरकारनं सुद्धा घेतलेला आहे, राज्यकर्त्या पुढाऱ्यांनी सुद्धा घेतलेला आहे. आताही मी सांगतोय की जरांगे पाटील ज्या अर्थी हे अंतिम आंदोलन असेल असा इशारा देत आहेत, त्या अर्थी हे आंदोलन अत्यंत कठोर स्वरूपाचं असणार आहे, राज्य सरकारला सुद्धा अडचणीचं ठरू शकणार आहे. त्यामुळे 29 ऑगस्टला मराठा समाजानं आपली कामं सोडून एक दिवस त्या ठिकाणी आंदोलनामध्ये उपस्थित राहायचंय, हे आवाहन जरांगे पाटलांनी केलेलं आहे. जरांगे पाटील
जे आवाहन करतात त्याला मराठा समाज ताकदीनं प्रतिसाद देतो, ताकदीनं साथ देतो. हे या पाठीमागच्या आंदोलनात आपण पाहिलेले आहे. आणि त्यामुळे 29 ऑगस्टचं जरांगे पाटलांचं आंदोलन हे अतिशय विराट होणार आहे. सरकारला त्यावेळेस मात्र जरांगे पाटलांनी उपस्थित केलेल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आता द्यावं लागेल. कारण 2 महिने झाले जरांगे पाटील सरकारच्या विरोधात बोलत नव्हते, मुख्यमंत्र्याच्याही विरोधात बोलत नव्हते. मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले आमदार प्रसाद लाड असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील असतील, या शिष्टमंडळानं आणि एकनाथराव शिंदे यांच्याकडून आलेले उदय सामंत असतील, या सगळ्यांनी जरांगे पाटलांचे प्रश्न जाणून घेतले, ते सोडवण्याचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना जरांगे पाटलांनी राज्य सरकारला अडचण येईल अशा पद्धतीची वक्तव्य करू नयेत किंवा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्यांनी बोलू नये, आपलं काम त्या ठिकाणी करून घ्यावं अशी सुद्धा विनंती केली होती. जरांगे पाटलांनी ती मांडली. ते कुणाच्याही विरोधात बोलले नव्हते, हे आपण पाहिले. परंतु आता मात्र राज्य सरकारने दिलेलं आश्वासन जर 29 ऑगस्ट पर्यंत पूर्ण झालं नाही तर मग मात्र जरांगे पाटील हे सरकारमधल्या कोणत्याच प्रतिनिधीला, कोणत्याच आमदार, मंत्र्याला, खासदाराला सोडतील असं मला वाटत नाही. आणि त्यामुळं हे आंदोलन या ठिकाणी थांबवावं किंवा जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी राज्य सरकारची टीम सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करते. 29 ऑगस्टला एका बाजूला आंदोलनकर्ते राहतील किंवा दुसऱ्या बाजूला सरकारचे प्रतिनिधी राहतील. त्याही पूर्वी जरांगे पाटलांनी असं आवाहन केलंय की 28 ऑगस्ट पर्यंत मराठा समाज बांधवांनी ज्या अडचणी आहेत, जे कामं खोळंबलेली आहेत, जी थांबलेली आहेत, ती सगळी कागदपत्र घेऊन अंतरवली सराटीमध्ये मुक्कामी यायचंय. म्हणजे 28 ऑगस्टला जरांगे पाटील हे सगळे प्रश्न, सगळ्या अडचणी समजून घेणार आहेत. तिथूनच राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी ते बोलणार आहेत आणि हे माध्यमांच्या समोर लाईव्ह होणार आहे. एकीकडे प्रश्न, दुसरीकडे उत्तर, हे जर त्या ठिकाणी समर्पकपणे झालं तरच 29 ऑगस्टचं आंदोलन थांबू शकतं. नसता 29 ऑगस्टच्या आंदोलनामध्ये सरकार आणि आंदोलनकर्ते समोरासमोर असतील आणि त्याच ठिकाणी प्रश्नांचा खऱ्या अर्थानं सोक्ष होईल. आता सरकारच्या हातात आहे हे आंदोलन थांबवायचं की आंदोलन वाढवायचं. सरकारला निर्णय घ्यावा लागेल आणि त्यानंतरच जरांगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करतील. मित्रांनो, जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळालं असताना, अनेक प्रश्न सरकारनं सोडवला असताना नेमकं पुन्हा आंदोलन का करतायत हा प्रश्न जो महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आहे आणि याला वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट करण्याची काही गोदी मीडिया असेल म्हणा किंवा काही राजकीय हितचिंतक असलेले पत्रकार असलेले युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतायत, त्या सगळ्यांचा खुलासा या बातमीच्या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आता आपल्या लक्षात आलं असेल की जरांगे पाटील आंदोलन का करतायत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की जरांगे पाटील ज्या आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे ती योग्य आहे का? आणि राज्य सरकार म्हणून योजना अनेक त्या ठिकाणी मान्य केल्या असल्या तरी उर्वरित ज्या मागण्या आहेत त्या अजूनही सरकारनं पूर्ण केलेल्या नाहीत. सरकारनं ते 29 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करून आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे का? तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ते अत्यंत अभ्यासू असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो, DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना सहकार्य करा आणि समाज प्रबोधनाच्या कार्यामध्ये आम्हालाही सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.